नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे नाम, नामस्मरण. मंडळी, परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान, उपासना, धर्म, कर्म वगैरे खूप मार्ग आहेत, खूप मार्ग आहेत. पण सर्वात जर का सोपा आणि सरळ साधा म्हटला तर आपण म्हणू शकतो की नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे की आपल्याला ती करायला अगदी सोपी आहे. जर का तुम्ही मनावर घेतलं तर करायला अगदी सोपे आहे, पण तिचे फायदे मात्र खूप आहेत. अर्थात परमार्थ जेव्हा आपण साधायचा प्रयत्न करतो की अध्यात्माकडे झुकतो, त्यावेळेला आपण फायद्या तोट्याच्या गोष्टी कधीच बघता कामा नये. हे जितकं खरं असलं ना, तरीही नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जयस्थळी काष्टी पाषाणी कुठे असाल, काही करत असाल, तुमचं काही काम चालू असेल, पण ओठात जर का नाम असेल तर तुम्ही हा भवसागर नक्कीच पार करून जायला यशस्वी व्हाल, यात तीळ मात्र संशय नाही. कबीराचंच उदाहरण बघा ना. तो त्याचं काम करत राहायचा, त्याचे शेले विणत राहायचा, पण ओठात सतत नाम नाही. कबीराचे विणतो शेले, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. किंवा जनाबाईच्या वेळेला दळायला बसायची, घरातली कामं करायची, काही घरातली कामं असू दे, तिच्या ओठात सतत त्या नामाचा जप चालू राहायचा, त्या पांडुरंगाच्या नामाचा जप चालू राहायचा. आणि म्हणून ती म्हणायची सुद्धा, दळिता कांडिता तुझं गाई नमी अनंता. हे असं जे आहे ना, हे नामस्मरण इतकं सोपं आहे हो. सतत 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 तुम्ही त्याचा अभ्यास केला तर ते करायला काहीच अवघड नाही आहे मंडळी. पण एकदा ह्या नामस्मरणाची तुम्हाला ओढ लागली पाहिजे, आस लागली पाहिजे, आणि मग तुम्ही पाहता पाहता कसा हा भवसागर तरून जातात असे तुमचं तुम्हालाच ज्ञान होईल. त्याला दुसऱ्या कोणाच्या म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला असं म्हणावं, अशी ही गोष्ट आहे. नामस्मरण सांगितलं की लोक अनंत सभेपी सांगतात, मला अनंत कामं असतात, मग माझं काम करता करता मग मी नामात चित्त ठेवू का कामात चित्त ठेवू, हा असा प्रश्न येतो. पण मंडळी, खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीही येत नाही. तुमचं एकदा अपरावाणीने अजपाजप चालू झाला, एकदा तुम्हाला नामाची गोडी लागली, नाम ओठात मुरायला लागलं की मग आपोआप ही अपरावाणी तुमची चालू होते ती, आणि ती आतून आतून जे स्पंदन आपल्या श्वासांचं होतं ना, त्याबरोबर एक नाम सतत स्फुरत राहतं, ते ओठी घेतलं जातं. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार आपल्या मनात किती वेळा दवडतात. म्हणजे बघा, तुम्ही एखादं काम करायला घेतलं आणि अचानक तुमच्या डोक्यात येतो, अमक्याने मला असा बोलला होता, अमक्याने मला अमुक केलं होतं, मला आज मॉलमध्ये जाऊन हे खरेदी करायचं, हे विचार येतात. त्यांना आपण थांबवतो का हो? आपण काम चालू असताना हे विचार करतो. मग नामस्मरण करायला काय हरकत आहे बरोबर? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यायचं ते किती छान आहे, नाही का? वेळ सापडताच तो व्यर्थ न घालवता एक क्षणही तुम्ही दौडू नका. आयुष्य इतकं छोटं आहे, इतकं सुंदर आहे ना, ते जर का अधिक सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर का जगायचं असेल तर तुम्हाला नामाची कास धरणं खूप गरजेचं आहे. आणि ते सुद्धा नाम नुसतं घ्यायचं नाही आहे, ते श्रद्धा ठेवून घ्या. 2 प्रवासी पायी जात होते. त्याच्यावर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. त्यांना रस्त्यात जाता जाताना भूक लागली आणि मग जाताना एक आमराई दिसली. आमराईत तिथे एक राखणदार त्यांनी पाहिलं. त्यांनी त्या मालकाला विचारलं की आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आता इथे खायला काही नाही आहे, तर आम्ही आंबे घेऊ का? मालक म्हटला, 15 मिनिटात तुम्हाला जितके जास्ती आंबे खाता येईल तितके खा, मी काहीच म्हणणार नाही. झालं. दोघांपैकी एकाने आंबे घेतले आणि आंबे खायला सुरुवात केली, आणि एक जण मालकाजवळ चौकशी करत बसला, हे शेताला पट्टी किती आहे, हे शेत किती एकर आहे, मग याचा मालक कोण आहे, अशी पुष्कळ विचारपूस त्याने करायला सुरुवात केली. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात काय झालं, 15 मिनटं होऊन सुद्धा गेली, आणि आता ह्या जो चौकशा करत बसला होता रिकाम्या, त्याला उपाशी राहण्याची वेळ आली. कारण त्या मालकाने सांगितलं की आता तुमची वेळ संपली, तुम्ही जा. एकाचं पोट भरलं, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीने ध्यानात घ्यायचं की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा, नुसत्या शंका कुशंका मनात ठेवण्यापेक्षा, एकदा जर का श्रद्धा ठेवून तुम्ही नामाचं अनुकरण करत राहिला, नामाचं सतत सतत नामस्मरण करत राहिला, तर त्याचा फायदा होणार आहे.
नक्कीच होणार आहे. नामाचा अर्थ तुम्हाला कळो अथवा न कळो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भगवंतापर्यंत ते जाणार आहे, ते भगवंताला त्याचा अर्थ नक्की समजणार. म्हणून नामाचं महात्मा कळो वा न कळो, त्याचा अर्थ कळो न कळो, पण नाम घेत राहा. ध्रुवाने काय केलं? नारद वचनावर विश्वास ठेवून त्याने नामस्मरण प्रेमाने अगदी चालूच ठेवलं, की बाबा मला कळत माझ्या वडिलांनी मला हाकलून दिलं आहे नावडतीचा मुलगा म्हणून. तर मग आता नारदाने त्याला सांगितलं, तू अखंड नाम घे आणि तुला मग अढळप्रत प्राप्त होईल. त्याने काय केलं? नारद वचनावर विश्वास ठेवला आणि नामस्मरण अतिशय प्रेमाने तो करगला. इतर विचारांच्या शंका कुशंकाच्या तो अजिबात आहारीच गेला नाही आणि एकच तत्व नाम हे त्याने धोरण बाळगलं आणि म्हणून नारायण त्याला प्रसन्न झाला. तर परमेश्वराला अशा प्रकारे तुम्हाला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल, परमेश्वर जर का मिळवायचं असेल, तर नामासारखी गोष्ट नाही या जगात. संत सगळे निस्वार्थ असतात. ते तळमळीने सांगतात की अरे नाम घ्या, नाम घ्या. त्यावर श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरुवात करावी आणि अखंड नामातच बुडून राहा. नामापलीकडे विचारच तुमच्या मनात शिवला नाही पाहिजे ना. म्हणजे तुम्ही काही करत राहा, तुमचा हात काही काम करत राहू दे, पण मुखी रामनाम असलंच पाहिजे. रामनाम म्हणजे कुठलाही परमेश्वराचं नाम, तुमच्या आवडत्या तुमच्या इष्टाचं जे नाम आहे ते तुम्ही घेत राहा, असं नेहमी सांगितलं जातं. आता नाम किती दिवस घ्यावे याला काही बंधन नाही. जोपर्यंत नाम सोडावंसं तुम्हाला वाटत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ते घेत राहायचं आहे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यायचं आहे. नामस्मरणात रंगला, एकदा तुम्ही नामस्मरणात रत झाला किंवा नामस्मरणात गुंग झालात ना तुम्ही, तर मग नाम काही तुमच्याकडून सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ नाम आहे. त्या नामात रंगेल तोच खरा, त्या रंगात रंगून गेला. मग चरित्र विसरले तरी चालेल, पण नाम मात्र विसरायचं नाही, कारण नामात सर्व चरित्र साठवलेले आहे. बघा, मीराबाई एक तारी घ्यायची, एवढी राजकन्या होती ती नंतर एका राजाची राणी झाली. ती एक तारी घ्यायची, नामस्मरणात तल्लीन होऊन जायची. आणि मग तिच्यावर किती संकट आली, तिच्या सासरच्यांनी तिच्यावर किती विषप्रयोग करण्याचे प्रयत्न केले, तिला विष प्यायला द्यायलाचे प्रयत्न केले, तिच्या अंगावर नाक सोडला. पण काय झालं? भगवंताने ते सगळं तिच्यावर येणारे जे काय संकट होते त्याचा निपात केला आणि तिला सही सलामत ठेवलं. का? तर ती त्याच्या नामात तल्लीन होऊन गेली होती, त्याच्या नामात रमून गेली होती. तिला एक कृष्ण नामाशिवाय दुसरं नाम माहिती नव्हतं. इतकी ती त्या कृष्णासाठी वेडी झाली होती. आणि अशा प्रकारे तुम्ही जर का तुमच्या इष्टाशी एकरूप होतात, तुमच्या इष्टाशी त्याच्याशी तादात्म्य साधतात, त्याच्याशी जवळीक साधतात ना, तर मग तुमच्यावरच्या संकटांची होळी झाली म्हणून समजा. कारण की परमेश्वर बसलेला आहे ना, तू बघतोय तू काय करतोयस, तुझं काय चाललंय. पण हेच तुम्ही जर का काम करत असताना मुखाने एखाद्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसल्या, एकाला त्रास देत बसल्या, कोणाबद्दल वाईट विचार करत बसलात, कोणाबद्दल काही वाईट विचार तुमच्या मनात आले, तर मग परमेश्वरही बघतो की अरे नाही, याला वेगळ्याच विषयांची गोडी आहे, हा अजून मडकं कच्चं आहे, ह्याचं अजून पक्कं झालेलं नाही आहे. त्यावेळेला मग परमेश्वर पण तुमची परीक्षा जास्ती घेतो. बघा, म्हणजे एक मोठा किल्ला असतो, खूप अभेद्य असा तो किल्ला आहे बरं का, म्हणजे त्याला कुठूनही तुम्हाला एंट्री नाही आहे. अगदी मुंगी आत जाईल इतकी सुद्धा छोटीशी सुद्धा जागा नाही, इतका अभेद्य तो गड आहे. तर असंख्य त्याला तट आहेत, पण त्यातला एक मोठा दरवाजा असतो आणि त्या दरवाजाला भलं मोठं कुलूप असतं. पण ज्या वेळेला ह्या कुलपाची किल्ली तिथल्या पहारेकऱ्याला मिळते आणि तो गड उघडतो, त्यावेळेला काय होतं? त्या गडात तुम्हाला आत प्रवेश मिळतो. तसेच ही किल्ली नामस्मरण ही अशीच एक किल्ली आहे की ती परमार्थ कितीही कठीण असला तरी तो नामाने तुम्ही सहज सुसाध्य करून घेऊ शकतात, सहज तुम्ही तरून जाऊ शकतात. आणि म्हणूनच माणसाने नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार लोक जे करतात ना, ती खूप चुकीची आहे.
संत वचनावर अखंड विश्वास ठेवायचा. संतांच्या ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या आहेत त्या मनपूर्वक ऐकायच्या आणि अखंड नाम घेत आपलं आयुष्य समाधानात जगायचं. हे खूप मोठं काम आहे. पण एकदा तुम्ही ते जर का आत्मसात केलं ना तर तुम्हाला ती गोष्ट कधीही अवघड होणार नाही. आणि म्हणूनच नामस्मरण ही अध्यात्माची पहिली पायरी आहे असं आपण म्हणू. की तुम्ही अखंड नाम, गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही अखंड नामात तल्लीन होऊन राहा, अखंड नाम घ्या, अखंड नाम घ्या. कुठल्याही संतांची ही शिकवण आहे की बाबा रे, तू दुसरे का उद्योग करतोयस, तुला कुणी सांगितलंय? तुझं जे प्रारब्ध आहे ते जे आहे ते जे प्रारब्ध पुसून टाकायची जी काही हे असेल, तुला इच्छा असेल ना, वाईट प्रारब्ध असेल तर ती शक्ती फक्त नामात आहे. ती तुमच्या गुरुमध्ये आहे, ना की परमेश्वरात आहे. तर तुम्ही गुरुशी जितकी तादात्म्यता साधाल, जितकी त्याच्याशी एकरूपता साधाल, जितकी त्याच्याशी तुम्ही एकतल्लीन होऊन जाल, तितकं तुम्ही नामात खोल 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 पोहत राहाल. आणि एकदा नामाची तुम्हाला सवय जडली ना मंडळी, तर मग तुम्हाला तुमचा श्वास घ्यायचं भान राहणार नाही. इतकं तुम्हाला नामात तुम्ही एकदम मर्ज होऊन जाईल, एकदम एकरूप होऊन जाल की नामाशिवाय दुसरं काही नाही, हे तुम्हाला मग पटायला लागेल. आणि म्हणूनच नामस्मरण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती अवघड वाटली तरी तशी ती अवघड नाही आहे, कारण की आपण एक काम करताना अनंत विचार करत असतो. तसंच एक काम करत असताना, कुठलंही काम करत असताना तुम्ही जर सतत मुखी ओठी हृदयापासून परमेश्वराचं नाम घेतलं, आपल्या इष्टाचं नाम घेतलं, तर ते तुम्हाला नक्कीच पहिलं तीरापर्यंत बोटाला धरून नेईल आणि तुमचा हा इहलोकीचा प्रवास अतिशय सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा होईल असं मला वाटतं. मंडळी, मी काही आध्यात्मिक गुरु नाही किंवा काही नाही. मी जे वाचते ते तुमच्यापर्यंत पोचावं, आणि एक चांगली गोष्ट आपण जर का कोणाशी शेअर केली आणि त्याला जर का त्याचा लाभ होत असेल तर ती गोष्ट एक सत्कर्मच माझ्याकडून झालं असं मी समजते. आणि म्हणून अवश्य नामाची कास धरा, नामात रंगून जा आणि त्या आपल्या इष्टाशी तादात्म्य पाहून त्याच्याशी एकरूपता तल्लीनता ठेवून आपलं रोजचं काम करा. आणि मग बघा तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स कसे सटासट एका मिनिटात दूर होतात ते. तेव्हा मंडळी, नमस्कार. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा. तसंच माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा. त्यामुळे माझे व्हिडिओ केव्हा आले ते तुम्हाला कळेल, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला माझे जर का व्हिडिओ आवडत असतील, ऐकायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळाल्यामुळे माझा नवीन व्हिडिओ केव्हा आला हे तुम्हाला कळू शकेल. तेव्हा परत एकदा नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.